फिटनेस केतेस या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो. तर आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे डुप्लिकेट सप्लिमेंट्सचा आपल्या शरीरावर काय इफेक्ट होतो किंवा डुप्लिकेट सप्लिमेंटमुळे काय काय होऊ शकते आणि आपल्याला काय काय त्रास सहन करावा लागतो हे आपण आज बघणार आहे. तर पहिला जो आहे तो आपल्या आरोग्यावर होणारा वाईट परिणाम. आरोग्यावर होणारा वाईट परिणाम म्हणजे काय, जे पण काही आपण सप्लिमेंट्स मार्केटमधून घेतो त्याच्यामुळे काय होतं ना आपल्याला की आपण आफ्टर वर्कआउट ते घेतो, आपला एकतर ब्लड फ्लो खूप त्यावेळी फास्टमध्ये असतो आणि आपण रक्तात जे आपल्याला नको असलेले जे केमिकल्स आहेत, जे ॲनाबॉलिक गरज नाही आहे, विनाकारण आपल्या शरीरात जे वाढ व्हावी म्हणून आपण जे हे करतो ना, तर त्याच्यामुळे आपल्या लिव्हरवर, किडनीवर किंवा डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम चालू होऊ शकतात. तर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेममुळे काय होतं ना की आपण जो पण डाएट मेंटेन करतो, आपण भरपूर पैसा खर्च केलेला असतो डाएटवर, तर तो पैसा पण खर्च होतो आणि आपण जे काही खात असतो ते पण प्रॉपर पद्धतीने डायजेस्ट होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यात काय होतं ना की किडनीवर प्रेशर येणे, लिव्हर खराब होणे असे सगळे प्रकार होऊ शकतात. त्याच्यानंतर काय होतं ना की ॲलर्जिक प्रक्रिया पण आपल्या शरीरावर होत असतात. सपोज जर आपण एखादं डुप्लिकेट सप्लिमेंट्स घेतलं असलं तर काय होतं ना की त्यावेळी आपल्या बॉडीमध्ये अंगावर बारीक चट्टे पडणे, बारीक ॲक्ने होणे, सगळीकडे अंगावर खाज पडणे, जळजळ होणे किंवा त्याच्यामुळं आपल्या शरीरावर फंगल इन्फेक्शनसारखे सगळे डाग पडणे असे प्रकार होतात. ॲक्च्युली मी माझ्या मित्राचं बघितलं होतं की त्याला सप्लिमेंट्स एक 200 रुपये 500 रुपये कमी पडतो म्हणून त्यानं असंच एके ठिकाणावरून मागवून घेतला होता सप्लिमेंट. पण लिटरली त्यानं घेतल्यानंतर त्याची पाठ बघितली, असं बारीक 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 आणि लाल पूर्ण फोड्याने भरली होती. लिटरली त्या मुलाचा सप्लिमेंटवरचा विश्वास उडाला होता. त्याच्यानंतर आपण बघणार आहे की डुप्लिकेट सप्लिमेंटमुळे काय होतं ना की हृदयविकाराचा पण झटका येण्याचे चान्सेस असतात. काही वेळा काय असतं ना की जे हार्मोनल चेंजेस किंवा GH वगैरे आपण वापरलं जातो त्याच्यामुळे ते डुप्लिकेट असल्यामुळे आपला ब्लड प्रेशर आणि आपला पंप एवढा वाढवतो ना की छातीचे जे ठोके असतात ते विनाकारण एवढे वाढतात की आपण तेवढा एक्सरसाइज पण केलेला नसतो. त्याच्यामुळं काय होतं ना, हार्ट अटॅकचे वगैरे चान्सेस येण्याचे शक्यता असते. त्याच्यानंतर मेन काय होतं ना की आपली रोगप्रतिकारक जी शक्ती असते ती कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळं काय होतं ना की इंजुरी होणे किंवा लगेच आपण आजारी पडणे किंवा कोणताही आजार आपल्याला सहज ग्रासू शकतो. आणि सपोज जर आपण काय डुप्लिकेट सप्लिमेंट कंटिन्युअस जर घेत असेल आणि त्याचं जर आपण ॲडिक्शन झालं असेल तर मानसिक आजार पण होण्यापासून आपल्याला कोणी नाही वाचू शकत. त्याच्यामुळे काय होतं, नैराश्य येते, डिप्रेशन येतं, त्याच्यामुळे तुम्ही सगळ्या निगेटिव्ह थॉट्समध्ये जाता, ॲग्रेशन होतं. लिटरली मी एक बघितलेली केस म्हणजे अशी आहे ना की एका मुलाने एक प्री वर्कआउट आणला होता जिममधल्याच आमच्या. तर घेतलं त्याने प्री वर्कआउट, तर पूर्ण बॉडी त्याची लाल झाली होती, अंग एवढं खाजवत होतं ना आणि ॲग्रेशन एवढं येत होतं त्याच्यामध्ये की असं वाटत होतं की त्याच्यासमोर गेलं तर तो फट करून कुणाला तर मारेल किंवा काहीतरी करेल. पण वेट उचलताना आम्ही बघितलं ना की तो असं मेंटली डिस्टर्ब झाल्यासारखं वाटत होतं आणि एवढं वेट मारत होता की थोडा वेळानं त्याचा असर डाऊन झाल्यानंतर त्या लक्षात आलं की आपण पूर्ण अंग आपलं लाल पडलं आणि आपण हार्टबीट वाढलेत वगैरे. त्यामुळं खूप विचार करून घ्यायला लागतात सप्लिमेंट. 4 पैसे चढ जाऊन देत, पण ऑथेंटिक सप्लिमेंट घ्या. त्याच्यानंतर घेत असताना ओळखीच्या ठिकाणी मोठ्या स्टोअरमध्ये घ्या, जेणेकरून तिथे तुम्हाला GST बिल मिळेल. इन केस काय प्रॉब्लेम झाला त्या सप्लिमेंट्समुळे तर आपण ॲटलिस्ट कंप्लेंट करू शकतो किंवा त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी हेल्प होऊ शकते. तिसरी गोष्ट काय आहे ना की आपला पूर्णपणे डुप्लिकेट सप्लिमेंट्स घेतल्यामुळं काय आहे ना की एवढा पैसा खर्च करून घेतलेला असतो आणि तो पैसा खर्च करून घेतल्यामुळे काय होतं ना की एकतर पैसापरी पैसा जातो, शरीर आपलं पूर्णपणे बिघडून जातं, डाएट केलेला सगळा खराब होऊन जातो आणि मसल लॉस व्हायला पण होते. त्यामुळं जे पण तुम्ही सप्लिमेंट्स घेताय ते ओरिजिनल घ्या, ऑथेंटिक घ्या. आणि बऱ्याच वेळा मी सांगतो सप्लिमेंटचा अर्थ काय आहे, जे आपल्याला रेग्युलर जेवणातून डाएटमधून आपल्याला जे प्रोटीन्स मिळत नाही
किंवा ज्या काही गोष्टी लागणार आहेत, विटामिन्स असतील, मिनरल्स असतील, फॅटी ॲसिड असतील, हे घेण्यासाठी आपल्या डाएटमध्ये बरेचसे प्रकार आहेत जे तुम्ही रेग्युलर कन्झ्युम करा, त्यातून आपल्याला मिळेल. प्लस त्यातून जर तुम्हाला मिळत नसेल, प्रोटीन रिक्वायरमेंट तुमचं जो डाएट आहे कम्प्लीट होत नसेल, तर आता बरेच सारे वेबसाईट आले आहेत ज्याच्यावर फक्त ओरिजिनल सप्लिमेंट्स भेटतात, किंवा बरेच सारे असे स्टोअर आहेत ज्यांची चेन आहेत जिथं तुम्हाला फक्त ओरिजिनल सप्लिमेंट्स मिळतात. भले तिथे 200 रुपये 400 रुपये जास्त जातात, पण तुम्ही ट्रेनरचा गायडन्स घेऊन घ्या. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या बॉडीला कितपत साथ देते, तुम्ही नॅचरली कितीपर्यंत पुश करू शकते, त्याच्या पुढं तुम्ही सप्लिमेंट्स लाभ घ्याला. कारण की बऱ्याच वेळा मी बघितलं ना की बरेच लोक फॅट बर्नर घेतात, पण काय होतं, नॅचरली फॅट बर्न होत असते, पण गरज नसताना एक्स्ट्रा घेतात. तुमचे लिमिट पुश करायची जी एक ताकद असते तिथंच तुम्ही स्टक होत आहे. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि चांगल्या ठिकाणाहून चांगला सप्लिमेंट घ्या. याच्या आधीचा पण एक व्हिडिओ बनवला आहे की प्रोटीन कसा घ्यायचा आणि प्रोटीन घेत असताना काय विचार करायचा, कुठून परचेस करायचा, तर तो पण व्हिडिओ बघा. त्याच्यामध्ये पण मी काही मुद्दे सांगितले ते तुम्हाला लक्षात येतील. आणि आत्ता पण सांगितले की काय काय दुष्परिणाम होतात. तर आपल्याला परिणामांपासून वाचायचं असेल, ओरिजिनल सप्लिमेंट घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला कोणतेही साईड इफेक्ट होत नाहीत. मेन म्हणजे, आणि जरी काही झालं तरी अशा ठिकाणी घ्या की जिथं रिटर्न पॉलिसी होते. की कारण की कसं असते, जर एखादी सप्लिमेंट तुम्हाला डायजेस्ट होत नसेल तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम होत असेल, तर असे पण काही स्टोअर आहेत तिथं आपले सप्लिमेंट्स रिटर्न घेतात. का तर त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम झालेला असतो, ते रिटर्न घेतात, ते तुम्हाला रिफंड करतील किंवा दुसरं आणि काहीतरी चांगलं देतील. पण जिथं एक्सचेंज पॉलिसी आहे तिथंच घ्या. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणखीन जर तुम्हाला सप्लिमेंट्सबद्दल किंवा डाएटबद्दल काही प्रश्न असतील तरी तुम्ही मला DM करू शकता. DMमध्ये कळवा. मॅक्सिमम तुमच्या प्रॉब्लेम सॉल्व करण्याकडे लक्ष देईन. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.